नमस्कार, मी निखिल कोकाटे, पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत। बातमी आम्ही लपवत नाही। बातमी कोणची असो, राजकारण असो किंवा क्राइम असो, भ्रष्टाचार असो, अन्य अत्याचार असो किंवा सामाजिक असो, बातमी कोणती असो आम्ही दाखवतो। एक बातमी नागपूर शहरातून मोठी बातमी समोर आली आहे। बियर बार परवान्यासाठी 3.25 लाखाची लाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक। तक्रारदार युवकाला बियर बार सुरू करायचा होता व त्यासाठी FL3चा परवाना हवा होता, यासाठी लाच मागितली। तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर बातमी पाहत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद। बातमी काय आहे ती पहा। काय आहे मोठी बातमी पहा। बियर बारच्या परवान्यासाठी 3.25 लाखाची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली। रवींद्र लक्ष्मण कोकरे वय 49 असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे। तक्रारदार युवकाला बियर बार सुरू करायचा होता व त्यासाठी FL3 परवाना हवा होता। त्या युवकाने दस्तावेज पूर्ण देऊन रवींद्र कोकरेकडे अर्ज केला। ती फाईल मंजूर करून अधीक्षकाकडे पाठविण्यासाठी कोकरेने 4 लाखाची मागणी केली। तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली। ACPने तक्रारीची शहानिशा करीत गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सापळा रचला। 4 लाखाऐवजी 3.25 लाखात काम करण्याची कोकरेने तयारी दाखवली। ट्रॉफिक पार्कजवळ तरुणाकडून लाच घेताना कोकरे याला ACPच्या पथकाने अटक केली। दुसऱ्या पथकाने कोकरेच्या घराची झाडाझडती घेतली। पोलीस निरीक्षक परवीन लाकडे, सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम, विकास सायरे, राजू जांभूळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। कोकरेंची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे। सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।